श्री स्वामी समर्थ. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आज तारीख आहे 4 नोव्हेंबर. आज 100% होणार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप. महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे की आजपासून महिलांच्या बँक खात्यामध्ये 100% लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचे पैसे आता बहिणींच्या बँक खात्यामध्ये लगेच जमा होणार आहे. ऑक्टोबर महिन्याचा लाडक्या बहिणींचा पगार आता आलेला आहे. 17 जिल्हे व 5 बँका असे असतील ज्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होतील. तर आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर लाभ जमा होणार आहे. बघा, या ठिकाणी ऑफिशियल पोस्ट आलेले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी सांगितलेलं आहे की ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात होत आहे. बघा, तुमच्यापैकी काही महिलांना पैसे जमा सुद्धा झाले असतील. तुम्हाला जर पैसे जमा झाले असतील तर कमेंटमध्ये टाका व तुमच्या जिल्ह्याचं नाव टाका की तुम्हाला किती वाजता पैसे जमा झाले हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाकायला विसरू नका. तर ऑक्टोबर महिन्याचा पगार आजपासून जमा होतोय. महिलांसाठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. नमस्कार. आज तारीख आहे 4 नोव्हेंबर. आज वार आहे मंगळवार. आज बँका सुद्धा चालू आहेत. ऑक्टोबर महिन्याचा पगार लाडक्या बहिणींचा आज आलेला आहे. 16व्या हप्त्याचा पगार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आजपासून जमा होत आहे. शासनाने वरून आदेश दिलेला आहे. पैसे ट्रान्सफर केलेला आहे. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता ट्रान्सफर झालेला आहे. महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी याबद्दल माहिती दिलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. बघा, पैसे आजपासून पडण्यास सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा होत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महायुती सरकार, महाराष्ट्र शासन. बघा, मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व अजित पवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. 5 वर्ष तुम्हाला सन्मान निधी मिळणार आहे. त्यापैकीच आतापर्यंत तुम्हाला एकूण 15 हप्त्याचे सन्मान निधी जमा झाला होता आणि आता लाडक्या बहिणींना थेट 16व्या हप्त्याचा सन्मान निधी म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी आजपासून जमा होत आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी पोस्ट करत माहिती दिलेली आहे. त्या मंत्री आहेत महिला व बालविकास विभागाच्या, ठीक आहे, महाराष्ट्र शासन. त्यांनी ही अपडेट दिलेली आहे. ऑफिशियल अपडेट आहे. ऑफिशियल जे आर आलेला आहे. सरकारी ही अपडेट आहे. एकदम 100% शुअर अपडेट आहे. आजपासून सर्व लाडक्या बहिणींना 100% नाही तर 1001% सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. परंतु पैसे फक्त त्यांनाच मिळतील ज्या पात्र लाभार्थी महिला असतील. आता बघा, ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया त्यांनी ही पोस्ट काल केली होती. म्हणजे उद्यापासून, म्हणजे आजपासूनच 4 नोव्हेंबर आहे. आजपासूनच पैसे जमा होणार आहे आणि सलग 2-3 दिवस हे पैसे जमा होणार आहेत. आज, उद्या, परवा आणि सलग पैसे जमा होतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती. आधार संलग्न बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे. सर्व पात्र बहिणींना, सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे. आता बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे आपण पाहूया. तर बघा, महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे मॅडम यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. त्यांनी काय म्हटलेलं आहे या पोस्टमध्ये आता आपण सविस्तर अपडेट, सविस्तर माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे. म्हणजे जे तुमचं आधार कार्डला बघा, जी बँक तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक आहे त्या बँकेमध्ये आजपासून पैसे जमा होणार आहेत. हे लक्षामध्ये घ्या, ठीक आहे. तसेच त्यांनी ई-केवायसी संदर्भात सुद्धा अपडेट दिलेले आहे. आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. तर बघा, महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरच्या आधी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी ही नम्र विनंती, असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, 18 तारीख आहे शेवट. आज 4 तारीख आहे. मोजून 13 ते 14 दिवस उरलेले आहेत ई-केवायसी करण्यासाठी. सर्व लाडक्या बहिणींनो ई-केवायसी करून घ्या. ई-केवायसी करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे. जास्त टाइम लागत नाही. ओटीपी जर फास्ट आले तर 5 मिनिटं पण खूप झाले ई-केवायसी करण्यासाठी, ठीक आहे. आता बघा, भरपूर महिलांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला त्यावेळेस इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट जोडलेलं आहे. तर जर तुम्हाला समजत नसेल की तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, आज, उद्या, परवा, हे तुम्ही चेक करा.
तर हा नंबर आहे पोस्ट बँकेचा. या नंबरवरती तुमचा जो बँकेला लिंक नंबर आहे त्यावरून मिस कॉल दिला की तुम्ही तुमचा बॅलन्स चेक करू शकता आणि त्यावरून तुम्हाला समजेल की तुमच्या बँक खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झाला आहे की नाही. बँक बॅलन्स वरून समजतं. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, आज तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. तुमच्या बँकेकडून मेसेज येणार आहे. काही महिलांना आज पैसे